मुंडेसाठी थेट जरांगेच आता मैदानामध्ये उतरणार आहेत। मराठा आरक्षणाचे संघर्ष योद्धा म्हणून संबोधले जाणारे मनोज जरांगे पाटील जे आहेत ते आता तुकाराम मुंडे यांच्यासाठी थेट मैदानामध्ये उतरणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केलेली आहे। आज ते पंढरपूर व कोल्हापूर दौऱ्यावर होते। या प्रसंगी प्रसार माध्यमांशी बोलत असताना काही पत्रकार बांधवांनी त्यांना प्रश्न देखील विचारला आहे की सध्या राज्यामध्ये जर पाहिलं तर एफडीए मध्ये आयुक्त म्हणून रुजू झालेले तुकाराम मुंडे यांची बदली करण्याच्या हालचाली सुरू झाल्या असल्याची माहिती समोर येत आहे। याविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतंय? त्यावेळेस मनोज जरांगे पाटील यांनी बोलताना सांगितलं आहे की राज्य सरकारने आता त्यांची बदली करण्याचं कधीही लक्षात आणू नये। जर त्यांची बदली करण्याचा निर्णय जर राज्य सरकारने घेतला तर मी पुन्हा एकदा मैदानात उतरेल, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। आज एफडीए चे आयुक्त झाल्यापासून तुकाराम मुंडे जे आहेत ते आता धडाधड कारवाया करीत असल्यामुळे भेसळयुक्त दूध जे आहे त्या दुधाला विक्रीला कुठेतरी वाच बसलेला आहे। भेसळयुक्त दूध जे आहे ते बंद पडल्यामुळे आता खऱ्या अर्थाने दूध उत्पादक शेतकऱ्यांना ह्याचा फायदा होणार असल्याचं देखील मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलेलं आहे। एफडीएच्या आयुक्तपदी तुकाराम मुंडे हे विराजमान झाल्यानंतर राज्यामध्ये अनेक ठिकाणी दूध भेसळ असेल, याचबरोबर इतर काही भेसळयुक्तीचे पदार्थ असतील, यावर धडाधड कारवाईचा बडगा त्यांनी उचलल्यामुळे भेसळयुक्तांचे धाबे दणाणल्याचं आपण पाहिलेलं आहे। त्यामुळे आता तुकारामजी मुंडे यांच्या बदली करण्याच्या हालचाली ज्या आहेत त्या सुरू झाल्या असल्याचं देखील सांगितलं जात आहे। कारण त्या कारवायामुळे खूप मोठा फटका जो आहे तो राजकारणातील राज्यकर्त्यांनाच बसत असल्याच्या भावना ज्या आहेत त्या सर्वसामान्य नागरिकांमधून व्यक्त होत आहेत। आणि एक सर्वसामान्याच्या कुटुंबामधून आलेला जी मुलगा आहे आज एफडीएच्या आयुक्तपदी विराजमान झाल्यानंतर तुकाराम मुंडेंनी ज्या कारवाया केलेल्या आहेत त्या कारवायामुळे अनेकांचे धाबे दणाणल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। अगदी गुटखा विक्री असेल, याचबरोबर औषध विक्री असेल, याचबरोबर भेसळयुक्त पदार्थाची विक्री करणारे असतील, यांच्यावर धडाधड कारवाई करून भेसळयुक्त करणाऱ्यांना ब्रेक लावण्याचं काम तुकाराम मुंडे यांनी चालू केल्यामुळे आज महाराष्ट्रामध्ये खेड्यापाड्यामध्ये ज्या टपरीवर गुटखा विक्री केला जात होता तो गुटखा विक्री देखील आज बंद पडल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। त्यामुळे याचा सर्वाधिक फटका जो आहे तो राज्यातील राजकारण्यांनाच बसत असल्याचं बोललं जात आहे। कारण भेसळयुक्त पदार्थाची विक्री असेल, गुटखा विक्री असेल, याचबरोबर औषध विक्री असेल, ही जी सर्व काही माया आहे ही राजकारणाच्या आशीर्वादानेच चालत असल्याचं बोललं जात आहे। परंतु एफडीएच्या आयुक्तपदी तुकाराम मुंडे हे विराजमान झाल्यामुळे हा सर्व प्रकार जो आहे तो बंद पडल्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत। त्यामुळे आता तुकाराम मुंडे यांची बदली करण्याच्या हालचाली ज्या आहेत त्या सुरू झाल्या असल्याचं बोललं जात आहे। या विषयाचाच प्रश्न मनोज जरांगे पाटील यांना पत्रकारांनी विचारल्यानंतर आता तुकाराम मुंडे यांची बदली करण्याचा विचारही राज्य सरकारने मनात आणू नये, अशा प्रकारच्या थेट भावना ज्या आहेत त्या मनोज जरांगे पाटील यांनी या प्रसार माध्यमाशी बोलताना व्यक्त केलेल्या आहेत। जर तुकाराम मुंडे यांची बदली जर केली तर मी थेट मैदानात उतरेल, असं आव्हानच आता राज्य सरकारला मनोज जरांगे पाटील यांनी दिल्यामुळे आता मुंडेसाठी जरांगे पुन्हा एकदा मैदानामध्ये उतरणार असल्याच्या या चर्चेला एकदा उधाण आलेलं आहे। जर राज्य सरकारने खरंच तुकाराम मुंडे यांची बदली केली तर मनोज जरांगे पाटील हे त्यांच्या बदली रोखण्यासाठी मैदानामध्ये उतरतील का सोशल मीडियावर आपली चर्चा होण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी हे वक्तव्य तर केलं नाही ना? ह्या विषयी नेमकं तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा। आणि नेमकं मनोज जरांगे पाटील काय म्हणाले आहेत तेच आपण ह्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर पाहूया। आणि चांगलं आहे ते त्या तुकाराम मुंडे साहेबांना जे धडकेबाज कारभार सुरू केलाय, अरे ते चांगलं आहे ना। शेतकऱ्याच्या दुधाला मालाला भाव येणार आहे त्याच्यामुळे, कारण भेसळ बंद झाली की दुधाचे भाव वाढणार आहे, म्हणजे शेतकऱ्याचाच फायदा होणार आहे। पण सरकारला एक सांगणं आहे, त्यांची बदलीचे लफडे आता जरा बंद करा, तिथं राहू दे जरा, त्यांना जर बरेच दिवस राहील ना भेसळ करणारा नीट करतील ते, पुन्हा त्यांची बदली करायच्या भानगडीत पडू नका। नाही सरकारच्या मागे लागेल बरं का मी, तुम्ही जर त्याच्या बदलीच्या भानगडीत पडले। चलो धन्यवाद, लय